झणझणीत तर्रीदार भाज्या सर्वांनाच आवडतात, पण नेहमी सारखा मसाला बनवणं सर्वांना कंटाळा येतो. म्हणून आज मी तुमच्यासोबत अशी मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे, ज्यापासून तुम्ही कोणतीही लाल रश्श्याची तर्रीची भाजी तुम्ही बनवू शकता आणि 1 महिन्यापर्यंत हा जो मसाला आहे तुम्ही स्टोअर करू शकता. चला तर मग आज आपण बनवूया भन्नाट असा मसाला रेसिपी. त्यासाठी इथे मी अर्धा कप खोबरं छानपैकी भाजून घेतलेलं आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा कप लसूण आणि त्यापेक्षा अर्ध म्हणजे मी 1/4 कप घेतलेला आहे इथे अद्रक, एक मोठी भरून मी इथे घेतलेली कोथिंबीर आणि 3 कांदे, मोठे 3 कांदे मी इथे घेतलेले आहे. साधारणतः असतील 300 ग्रॅम. आता इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढई घेतल्यानंतर तिच्यात आपल्याला 1 कप तेल टाकायचं आहे. आता तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे, कारण आपल्याला हा जो मसाला आहे हा स्टोअर करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे जे तेल आहे यामध्ये जास्त घालणं आवश्यक आहे. जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करून घ्या, कारण अशाच ज्या रेसिपीज आहेत ज्या तुम्हाला कमी वेळामध्ये पटापट बनतील त्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट. तर आता हे मी अंबारीचं तिखट वापरते आहे, हे मी 4 मोठे चमचे तिखट वापरते आहे. सोबतच मी यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च वापरते आहे, ज्यामुळे याचा जो कलर आहे तो खूप सुंदर येईल. सोबत आपण यामध्ये घालणार आहोत 4 मोठे चमचे धणे पावडर. आता आपल्याला हे जे मसाले आहेत ह्या मसाल्यांचं प्रमाण आपल्याला अचूक ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा जो मसाला आहे तो अगदी झणझणीत आणि तर्रीदार बनेल. सोबतच इथे मी 2 चमचे गरम मसाला घालते आहे. आता हा मी माझ्या घरी बनवलेला मसाला आहे, तुम्ही कोणताही गरम मसाला यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद आपल्याला घालायची आहे आणि छानपैकी हे जे सर्व मसाले आहे याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हा जो मसाला आहे हा मी नेहमीच माझ्या किचनमध्ये छानपैकी म्हणजे 1 महिन्यापर्यंत मी याला स्टोअर करून ठेवते आणि तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवलं तरीही सुद्धा हा मसाला खराब होत नाही. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि यापासून तुम्ही अंडा करी, चिकन करी, शेवभाजी, मटन करी, तुम्ही कोणत्याही प्रकारचा रस्सा बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपण यामध्ये सर्व मसाले जे एकजीव केलेले आहे. आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगाल आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. आता अशा प्रकारे हा जो मसाला आहे याला छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा जो मसाला आहे त्याला 5 किंवा 6 दिवसातच बुरशी लागेल. तुम्ही बघू शकता हलकं याला तेल सुटलेलं आहे, म्हणूनच आपण यामध्ये 1 किलो तेलाचा वापर केलेला आहे. आता हा जर पूर्ण मसाला तुम्ही एकाच वेळेस भाजीला वापरला तर 10 लोकांच्या झणझणीत भाजीसाठी हा मसाला तयार होतो. यापासून तुम्ही चिकन करी, मटन करी किंवा अंडा करी, तुम्ही कोणत्याही प्रकारची झणझणीत रेसिपी बनवू शकता. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही स्टोरेबल मसाल्याची रेसिपी मला नक्की सांगाल आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा.